हॅलो स्टुडंट्स, आपण सायन्स पार्ट टूचा नवीन चॅप्टर स्टार्ट करतोय ज्याचं नाव आहे द लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता हा मध्येच आपण प्रकरण स्टार्ट करतोय कारण दोन्ही प्रकरण आपण सायमल्टेनियसली घेणार आहोत. आता तुम्ही ह्याच्या आधी डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम स्टडी केलेली आहे, बरोबर आहे. आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये कशी वर्क करते तुम्हाला माहिती आहे की आपण जे फूड खातो ते फूड आपल्या माउथमध्ये आपण ईट करतो, त्यानंतर फूड ते स्टमकमध्ये जातं, त्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, देन आपण रिच अप टू द जे नॉन डायजेस्टिव्ह सबस्टन्सेस आहेत, म्हणजे जे डायजेशन जसं झालेलं नाही ते पदार्थ काय येतात ॲनस मार्ग आपण एक्सक्रिटरी सिस्टीम मार्फत ते बाहेर टाकले जातात. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. आता मीन्स काय होतं की त्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये जे फूड फॉर्म होतं ते फूड काय केलं जातं, ॲब्सॉर्ब केलं जातं अँड ॲब्सॉर्ब करून त्याची एनर्जीमध्ये कन्वर्ट केलं जातं. अँड दिस एनर्जी अँड ऑक्सिजन which is taken from the lungs, which is a transport to the all the parts of the body. बरोबर आहे. रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये आपण काय करतो, ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम ही कंटिन्युअसली चालूच असते. म्हणजे फूड डायजेशन केलेलं असेल तर फूड ट्रान्सपोर्ट करणं असू दे, किंवा जर आपण ऑक्सिजन घेतलेलं असेल तर पूर्ण आपल्या बॉडीमध्ये सगळ्या सेलला पुरवण्याचं ट्रान्सपोर्टेशनचं काम चालू असतं. मग हे ॲक्च्युली ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय ते आपण स्टडी करणार आहोत. तर पहिली जी आपण लाईफ प्रोसेस स्टडी करतोय ज्याचं नाव आहे ट्रान्सपोर्टेशन. मीन्स ट्रान्सपोर्टेशन म्हणजे नक्की काय, दिस इज अ सबस्टन्स आयदर सिंथेसाइज or they can be absorbed in the one part of the body to the another. मीन्स जे सबस्टन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये फॉर्म झालेले आहेत, म्हणजे जे शोषलेले असू दे किंवा ॲब्सॉर्ब केलेले असू दे किंवा सिंथेसाइज केलेले असू दे, ते काय केलं जाते की बॉडीचे एका पार्टकडून दुसऱ्या पार्टकडे काय केलं जातं, पाठवलं जातं, पोहोचवलं जातं. त्यालाच आपण काय म्हटलं जातं, ट्रान्सपोर्टेशन असं म्हटलं जातं. आणि लक्षात, ट्रान्सपोर्टेशन म्हणजे इट इज अ मेन पार्ट ऑफ अवर बॉडी असं म्हणायला, हा प्रोसेस म्हणायला हरकत नाही. आता ही जी ट्रान्सपोर्टेशन आहे हे आता लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये पण दोन पार्ट्स येतात, एक प्लांट आहे आणि एक ॲनिमल्स आहे, बरोबर आहे. आता प्लांट आणि ॲनिमलच्या बाबतीत जर हिशोब केला तर ॲनिमल्स आणि प्लांटमध्ये एक मोठा डिफरन्स आहे. तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. फॉर एक्झाम्पल आपण काय करू शकतो, वी कॅन मूव्ह फ्रॉम हिअर अँड देअर, इन एनी प्लेस वी कॅन मूव्ह इट, बट द प्लांट कॅनॉट बी मूव्ह. म्हणजे प्लांट आहे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करू शकत नाही, मात्र आपण इकडून तिकडे काय करू शकतो, मूव्ह करू शकतो. बट द प्लांट आर द स्टेशनरी अँड दॅट्स वाय दे कॅन बी रिक्वायर्ड द लेस एनर्जी ॲज कम्पेअर टू अस. म्हणजे ॲज कम्पेअर टू द ॲनिमल्स, द प्लांट कॅन बी रिक्वायर्ड द लेस एनर्जी अँड ऑल्सो दे हॅव द मेनी डेड सेल्स ऑन द प्लांट बॉडी. प्लांटच्या बॉडीवर बरेचसे डेड सेल्स असतात, आपल्या बॉडीवर असे डेड सेल्स असत नाही आहेत, परंतु प्लांटच्या जे बॉडी आहे त्याच्या बॉडीवर अनेक डेड सेल्स असतात, बिकॉज दे कॅनॉट बी मूव्ह टू हिअर अँड देअर्स. हेन्स द प्लांट कॅन बी नीड द एनर्जी इज अ लेस ॲज कम्पेअर टू द ॲनिमल्स, बरोबर आहे. मग आता हे जे प्लांटमध्ये आहे ट्रान्सपोर्टेशन कसं होतं, तर पहिलं आपण बघणार आहोत ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट. हे ट्रान्सपोर्टेशन प्लांटमध्ये कसं काय होतं. आता तुम्हाला माहिती आहे की प्लांट कॅन बी असो नीड द इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. जसे आपल्याला लागतात ते प्लांटला पण इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. कोणकोणते इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस लागतात, तुम्हाला माहिती आहे फॉस्फरस आहे, मॅग्नेशियम आहे, मॅग्नीज आहे, सोडियम्स आहे, नायट्रोजन्स आहे. हे जे इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस लागतात अँड इट कॅन बी गेट हे इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस कॅन बी गेट बाय द प्लांट विथ द हेल्प ऑफ द सॉइल विच इज नियरेस्ट टू देम. म्हणजे प्लांट हे जे इनऑर्गॅनिक सबस्टन्स आहे दे कॅन बी टेकन
इट फ्रॉम द सॉइल्स. म्हणजे ते सॉईलकडनं घेत असतात, बरोबर आहे. विच इज द रिचेस्ट इन द मिनरल. तर तुम्हाला माहिती आहे की सॉईल विच इज द रिचेस्ट इन द मिनरल्स. आणि मग हे कसं घेतलं जातं, तर प्लांट हॅव द रूट्स. The roots can be absorbed these are substances from the soil, and then it is a transport to the all the parts of the plant. बरोबर आहे. म्हणजे हे काय केलं जातं, ट्रान्सपोर्ट केले जातं टू द ऑल द पार्ट्स ऑफ द प्लांट. मग आता हे ट्रान्सपोर्ट केले जातं, म्हणजे ट्रान्सपोर्ट कोणामार्फत केले जातात, तर हे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी प्लांटमध्ये एक टिश्यूज असतात, ज्या टिश्यूला म्हटलं जातं कंडक्टिंग टिश्यू. कोणते टिश्यू म्हटलं जातं, कंडक्टिंग टिश्यू असं म्हटलं जातं. प्लांटमध्ये कंडक्टिंग टिश्यू असतात. हे जे टिश्यू आहेत प्लांटमध्ये, हे 2 टाईपचे टिश्यू आहेत. कोणकोणते आहेत, एक जे आहे त्याला म्हणतात झायलेम, आणि जो सेकंड टिश्यू जो प्लांटमध्ये आहे ज्याला म्हणलं जातं फ्लोएम. आता झायलेम काय होतं की झायलम कॅन बी कंडक्ट द वॉटर. The xylem can be conduct the water and the phloem can be conduct the food. जे xylem काय करतं, कंडक्ट करायचं, वॉटर कंडक्ट करायचं काम करतात, while the phloem can be conduct the food. Mean the xylem can be taken the water from the roots to the all the parts of the to provide to the all the parts of the body, whereas the phloem can be taken the food from the leaf, and it can be transport to the all the parts of the bodies. Means झायलेम म्हटलं की काय, कंडक्ट द वॉटर, लक्षात ठेवायचं आहे. whereas phloem can be conduct the food. हा दोघांमध्ये हा मेन डिफरन्स आहे. and with the help of the xylem and the phloem, all the parts of the plant can be connected with the help of the each other. म्हणजे सगळे जे बॉडी पार्ट्स आहेत प्लांटचे ते कोणामार्फत कनेक्ट असतात, झायलेम अँड फ्लोएम. तर झायलेम काय करतात, कंडक्ट द वॉटर, वेअर ॲज द फ्लोएम कॅन बी कंडक्ट द फूड. आता हे जे कंडक्शन जे होतं प्लांटमध्ये, तर ॲक्च्युली हे जे ट्रान्सपोर्टेशन जे होतं ते कसं काय होतं, तर पहिलं म्हणजे आपण सुरुवात करू ट्रान्सपोर्टेशन ऑफ द वॉटर. तुम्ही एक लहानपणी एक एक्सपेरिमेंट पण केलेला असेल, तुम्हाला आठवत असेल की शाळेमध्ये पण तुम्ही बघितलेलं असेल, तुमच्या टीचर्सनी पण तुम्हाला, की आपण एखादं तेरड्याचं झाड घेतलं किंवा वेलचडीचं झाड घेतलं किंवा कोणतंही झाड घेतलं, आणि आपण काय केलं की एक घेतल्यानंतर एक आपण काही बिकर घेतलं, त्या बिकरमध्ये एक स्टेन टाकला, म्हणजे सॅफ्रॅनिन असू दे किंवा युओसिन असू दे, त्याच्यामध्ये टाकलं, म्हणजे कलर वॉटर टाकलं असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण ते रूट सॉरी ते प्लांट ठेवतो आणि 2-4 तासांनी जर बघितलं, तर त्याच्या ज्या पानाच्या ज्या व्हेन्स आहेत, ज्या शिरा ज्या आहेत, त्यांना त्याचा कलर ते आलेला दिसतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण पिंक कलर घेतलेला असेल, तर त्या शिरांमध्ये प्लांटच्या ज्या शिरा आहेत, त्या प्लांटच्या ज्या व्हेन्स आहेत, तुम्हाला माहिती कोणत्या व्हेन्स असतात, त्या व्हेनमध्ये तो कलर आलेला आपल्याला जमा झालेला दिसतो. तुम्ही हा एक्सपेरिमेंट केलेला असेल, किंवा तुम्हाला जर पटत नसेल तर एक छोटासा प्लांट घ्या आणि त्याच्यामध्ये छोटासा एक कलर टाका, थोड्या वेळ त्याच्या प्लांटच्या व्हेन्स बघा, त्या कलरच्या झालेल्या तुम्हाला दिसू शकतात, बरोबर आहे. मग ॲक्च्युली हे जे दिसतं हे कसं काय दिसतं, म्हणजे ह्याच्या इन शॉर्ट त्याच्यावर तुम्ही सांगू शकतात की ह्याच्या प्लांटमध्ये वॉटर ट्रान्सपोर्टेशन होतं, बरोबर आहे. मग आता हे जे वॉटर ट्रान्सपोर्टेशन प्लांटमध्ये होतं, ॲक्च्युली प्रोसेस होते कशी काय ते मी तुम्हाला सांगते. आता तुम्हाला माहिती आहे, मी मगाशीच तुम्हाला म्हटलं होतं की प्लांटला जे जर असेल, द सॉइल इज द नियरेस्ट अँड द रिचेस्ट सोर्स ऑफ दी मिनरल्स, सॉइल्स अँड वॉटर. हे तुम्हाला माहिती आहे की ज्या थ्रू प्लांटला वॉटर्स मिळतात, मिनरल्स असतात, सॉइल थ्रू त्याला मिळत असतात, बरोबर आहे. आता ॲक्च्युली प्रोसेस कशी काय होते, समजा हे प्लांटचे रूट्स आहेत, म्हटलं डायग्राम्स काढते तुम्हाला लक्षात येईल. हा प्लांटचा रूट्स आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. हे त्याचे टिश्यूज आहेत प्लांटचे, बरोबर आहे. मग इथे हे सगळे जे आहेत ते प्लांटचे टिश्यू आहेत, म्हणायला हरकत नाही आहे. आणि ह्याच्या इथे झायलेम आहे की जे कंडक्ट करतात.
हे जे आहे सॉइल आहे म्हणायला हरकत नाही. हे जे दिसतंय तुम्हाला हे सॉइल आहे. हे जे आहे ते रूट आहे. आता ऍक्च्युली प्रोसेस कशी काय होते तर मी तुम्हाला डायग्राम काढले. हा हे जे आहे हे रूट आहे प्लांटचं. व्हेन इट इज अ कॉन्टॅक्ट विथ आहे ना वॉटर्स इन द सॉइल्स, ते काय होतात व्हेन दीज रूट्स आर कॉन्टॅक्ट विथ वॉटर्स अँड द मिनरल्स in the soils, then process कशी होते की there is a difference in concentration between the soils and the water cell. म्हणजेच काय की जे तुम्हाला दिसतं ह्याच्यामध्ये ऍक्च्युली काय असतं की हा जो रूट आहे रूटच्या सेलमध्ये काही असतं आणि हे जे ही सॉइल आहे, सॉइलमध्ये वॉटर आहे, मिनरल्स आहे. त्यामुळे ह्या रूटच्या मध्ये असलेले सेल्स आणि ह्या सॉइल या दोघांमध्ये कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स असतो. म्हणजे या सॉइलचं कॉन्सन्ट्रेशन वेगळं असतं, रूटच्या सेलचं कॉन्सन्ट्रेशन वेगळं असतं. आणि मग ते कॉन्सन्ट्रेशन वेगळं असल्यामुळे काय होतं there is a difference in concentrations of the soils and the root cells. These waters and the minerals are enter into the soil. काय होतात हे जे ह्याच्यामध्ये जे असलेले मिनरल्स आहेत, वॉटर्स आहे, ते काय होतात त्याच्या रूट्समध्ये काय होतात एंटर होतात ड्यू टू देअर डिफरन्स इन कॉन्सन्ट्रेशन्स. देयर इज अ डिफरन्स इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द बोथ ऑफ देम. बरोबर आहे. आणि ॲज अ रिझल्ट ऑफ दॅट काय होतं की जेव्हा हे वॉटर्स आणि मिनरल हे रूटमध्ये जेव्हा एंटर येतात, म्हणजे हा सेलमध्ये स्टार्टिंगच्या सेलमध्ये जेव्हा एंटर होते त्यावेळेला होतं की रूट बिकम अ टर्जिड. रूट कसे होतात? टर्जिड होतात. ज्याला मराठीमध्ये शब्द वापरलेला आहे ताठर होतात असं म्हणायला हरकत नाही. आणि हे इट बिकम अ टर्जिड अँड इट कॅन बी अप्लाय द प्रेशर टू द नियरेस्ट सेल. कारण हे सेल जे आहे ते जोडलेले असतात. बरोबर आहे. मग जेव्हा हे वॉटर्स आणि मिनरल्स हे जेव्हा सेलमध्ये एंटर होतात तेव्हा हे जे सेल आहेत हे टर्जिड होतात. टर्जिड झाल्यामुळे इट कॅन बी पुट द प्रेशर ऑन द ॲडजेसंट सेल. त्यामुळे ते आजूबाजूच्या जे सेल्स आहेत त्याच्यावर ते काय करतात प्रेशर अप्लाय करतात, एक्झर्ट द प्रेशर ऑन द ॲडजेसंट सेल्स. आणि त्याच प्रेशरला म्हटलं जातं रूट प्रेशर. कोणतं प्रेशर म्हटलं जातं? रूट प्रेशर असं म्हटलं जातं. अँड रूट प्रेशरमुळे काय होतं की हे वॉटर्स अँड मिनरल्स आर काय होतात इट कॅन बी एंटर इन टू द सेल्स. म्हणजे ते काय होतं ते प्रेशर रिड्यूस करण्यासाठी काय होतं ते कंटिन्युअसली दे कॅन बी मूव टू द नियरेस्ट सेल. जेव्हा हे टर्जिड होतात तेव्हा त्याच्यावर प्रेशर येतं. प्रेशर आल्यामुळे काय होतं की हे वॉटर पुन्हा काय होतं पुढे पुढे काय होत जातं मूव होत जातं. आणि इन दिस वे देर इज अ फॉर्मेशन ऑफ द वॉटर कॉलम. त्यामुळे काय होतं वॉटर कॉलम काय होतं ॲज अ रिझल्ट ऑफ दिस मुवमेंट द वॉटर कॉलम विल बी द फॉर्म्स. त्याच्यामध्ये वॉटर कॉलम काय होतं फॉर्म होतं अँड दिस कॅन बी कंटिन्युअसली पुश फॉरवर्ड अँड फॉरवर्ड. इन दिस वे दे आर रिचेस अप टू द झायलेम. म्हणजे अशा रीतीने ते झायलेमपर्यंत पोहोचतात बिकॉज ऑफ द रूट प्रेशर. रूट प्रेशरमुळे ते हळूहळू काय होत जातात पुढे पुढे ते वॉटर काय होत जातं पुश केलं जातं. अँड इन दिस वे देर इज अ वॉटर कॉलम विल बी द फॉर्म्स. त्यामध्ये वॉटर कॉलम फॉर्म होतं वेन इट कॅन बी अप टू द रीच टू द झायलेम. झायलेमपर्यंत पोहोचेपर्यंत तिथं रूट प्रेशर निर्माण झाल्यामुळेच वॉटर कॉलम तयार होतात आणि अशा रीतीने ते कुठपर्यंत पोचतात झायलेमपर्यंत पोचतात. आणि मग अशा रीतीने ते बिकॉज ऑफ द प्रेशर दे कॅन बी मूव अपवर्ड डायरेक्शन. आलं लक्षात? समजलं तुम्हाला काय होतं ते? पुन्हा एकदा सांगते. आता हे जे आहे रूट्स आहे आणि हे सॉइल्स आहे नियर आणि ह्या दोघांमध्ये रूट सेल्स आणि सॉइलमध्ये देर इज डिफरन्स इन कॉन्सन्ट्रेशन असल्यामुळे हे मिनरल्स अँड वॉटर कॅन बी एंटर इन टू द रूट सेल. त्या रूट सेलमध्ये आल्यामुळे काय होतं की ह्याचे जे सेल आहेत इट बिकम अ टर्जिड आणि हे जे टर्जिड झाल्यामुळे इट कॅन बी अप्लाय द प्रेशर टू द ॲडजेसंट सेल. आणि ह्याच प्रेशरला आपण काय म्हणतो रूट प्रेशर असं म्हटलं जातं. अँड टू रिड्यूस द रूट प्रेशर्स pressure they can be continuously push forward. The pressure reduce करण्यासाठी they can be continuously push forwards and in this way there is a
वॉटर कॉलम विल बी द फॉर्म्स. अशा रीतीने वॉटर कॉलम करतात एक तयार होतो आणि इन दिस वे इट कॅन बी रिच टू द झायलेंट. अशा रीतीने ते झायलेंटपर्यंत पोचलं जातं. म्हणजे अशा रीतीने ते पोचत जातं आणि इन दिस वे दे पुश फॉरवर्ड अँड अपवर्ड डायरेक्शन. दे कॅन बी मूव इन द अपवर्ड म्हणजे वॉटर कॅन बी लिफ्ट इन द अपवर्ड डायरेक्शन बिकॉज ऑफ दिस रूट प्रेशर. रूट प्रेशरमुळे हे वॉटर जे आहे ते वर वर काय म्हणतात तर सरकत जातं इन अपवर्ड डायरेक्शनचं. अँड these are happen in the small trees. म्हणजे हे कुठल्या प्लांटमध्ये आपल्याला जनरल दिसून येतं इन द स्मॉल ट्रीज. कोणत्याही लाईक श्रब्स म्हणा, स्मॉल प्लांट्स म्हणा किंवा स्मॉल ट्रीजमध्ये ह्या प्रकारे वॉटर काय होतं पुढे पुढे झाल्यामधून पुश फॉरवर्ड केलं. हे फक्त स्मॉल ट्रीज श्रब जे असते स्मॉल ट्री प्लांट्स जे असते छोटे छोटे प्लांट त्याच्यामध्ये ही प्रोसेस आपल्याला झालेली दिसून येते. आणि कोणामुळे हे सगळं वॉटर पुश होतं बिकॉज ऑफ द रूट प्रेशर्स. बट इन द नॉट बिग प्लांट ह्याच्यामध्ये हा प्रकार होत नाही. मोठ्या प्लांटमध्ये हे रूट प्रेशर यूज केलं जात नाही. आणि लक्षात तुम्हाला कशा रीतीने वॉटर ट्रान्सपोर्ट होतं लक्षात आलं. तुम्हाला समजलं असेल. थँक्यू.